विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आणि गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये असणारा 7th चॅप्टर ज्याचं नाव आहे सेल डिव्हिजन किंवा NCERTच्या 11वीच्या पुस्तकामध्ये 10वा चॅप्टर की ज्याला सेल सायकल अँड सेल डिव्हिजन असं नाव दिलं जातं. हा चॅप्टर आपण आज सुरू करणार आहोत. एकंदरीत याच्या अगोदर आपण क्लासिफिकेशन शिकलो की ज्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या किंगडममध्ये केलं जातं. त्याच्यानंतर एक चॅप्टर शिकलो आपण ज्यामध्ये आपण सेलचं एंटायर स्ट्रक्चर शिकलो. सेलचे टाईप म्हणजे प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक सेल आणि त्याच्यानंतर दोन्ही टाईपच्या सेलचं स्ट्रक्चर शिकलो आपण. युकॅरियोटिक सेल सर्व सेल ऑर्गॅनेलची स्ट्रक्चर शिकलो अप टू द न्यूक्लियस. आणि मग आज आपल्याला एका वेगळ्या मुद्द्यावरती डिस्कशन सुरू करायचं आहे ते म्हणजे की ह्या ज्या सेल आहेत त्या कशा तयार होतात. आपल्याला माहिती आहे द सेल्स आर फॉर्म बाय द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. तर मग ही सेल डिव्हिजनची प्रोसेस कशी होते, काय ह्याचे काही प्रकार आहेत का, ह्या कम्प्लीट प्रोसेसच्या वेळेला नेमकं काय काय घटना घडतात, काय काय इव्हेंट्स घडतात, सेलमध्ये कशा प्रकारे चेंजेस होत जातात अँड हाऊ द फायनली डॉटर सेल्स आर फॉर्म. या संपूर्ण प्रोसेसचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचे की ज्याचं नाव आहे सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. बरोबर आहे का? एकंदरीत काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत पहा. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या काही प्रॉपर्टी आहेत त्यामध्ये सेल्युलर स्ट्रक्चर आहे आणि आणखीन एक प्रॉपर्टी आहे दॅट प्रॉपर्टी इज द ग्रोथ. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ होते हे आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ सेल आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 2 टाईप करतो आणि त्यापैकी एक प्रकार आहे त्यांना आपण म्हणतो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आणि दुसरा प्रकार आहे त्यांना आपण म्हणतो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. मग हे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत बॉडी कंटेन ओनली 1 सेल, एकच सेल बॉडीमध्ये आहे आणि हीच सेल म्हणजे ज्या वेळेला तयार होते त्याच्यानंतर थोडीशी ग्रोथ होते आणि ह्याच्यामध्ये जी ग्रोथ होते ती सेल्युलर ग्रोथ म्हणजे सायटोप्लाझमिक ग्रोथ होते, म्हणजे सेलची ग्रोथ होते म्हणजे तिच्यातल्या सायटोप्लाझमचं प्रमाण वाढतं. परंतु जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत विच आर फॉर्म फ्रॉम मेनी सेल्स, अनेक सेल्स पासून तयार होतात आणि त्यांची जी ग्रोथ आहे ना दॅट ग्रोथ इज नॉट ड्यू टू ओनली इन्क्रीज इन साईज ऑफ सेल बट इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल. म्हणजे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की नंबर ऑफ सेल्स हा वाढला पाहिजे. नंबर ऑफ सेल्स वाढत जातात, सेल नंबर वाढत जातो, एका सेल पासून अनेक सेल तयार होत जातात. काही सेल मरतात, त्या रिप्लेस करण्यासाठी नवीन सेल तयार होतात आणि ह्या ज्या नव्या सेल तयार करण्याची प्रोसेस आहे ती एकच आहे अँड दॅट इज द सेल डिव्हिजन. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे पहा, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो असतो प्रत्येक, मग तो युनिसेल्युलर असो किंवा मल्टीसेल्युलर असो, इव्हन आपण मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा विचार जरी केला देन द लाईफ ऑफ दिस मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम स्टार्ट विथ अ सिंगल सेल. एकाच सेलनं हे लाईफ सुरुवात होतं आणि ही जी सिंगल सेल आहे ना दिस सेल इज कॉल्ड ॲज अ झायगोट. आपल्याला माहिती आहे सेक्सुअली रिप्रोड्यूस होणारे जे काही ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या लाईफची सुरुवात एकाच सेलनं होते अँड दॅट सेल इज कॉल्ड ॲज अ झायगोट. आपल्याला माहिती आहे मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होऊन ही पहिली पेशी तयार होते झायगोट. आता झायगोटची ही जी सेल आहे ना ही सेल रिपीटेडली डिव्हाइड होत जाते. म्हणजे एका पेशीपासून 2, 2च्या 4, 8, 16, 32, 64, 108, 216 असं वाढत 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 जातात. सेलचा नंबर वाढत जातो आणि जसजसं बॉडी त्या सेलचा नंबर वाढत जातो तसतसं ते सेल मास वाढतं. त्याच्यानंतर त्याच्यात ऑर्गन तयार होतात आणि बॉडी डेव्हलप होते. म्हणजे कुठलाही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जरी असेल तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे ऑल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स इव्हन युनिसेल्युलर तर आयुष्यभर एकच सेल आहे बट मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम स्टार्ट देअर लाईफ विथ अ सिंगल सेल अँड धिस सिंगल सेल इज कॉल्ड ॲज अ झायगोट. आता ह्याच्यापासून मल्टीसेल्युलर बॉडी कशी तयार होईल तर आपल्याला माहिती पाहिजे दिस सिंगल सेल प्रोड्यूस स्ट्रक्चर हॅव्हिंग मिलियन्स ऑफ सेल्स. नाव इन अवर बॉडी देर आर मिलियन्स ऑफ सेल्स. आणि मग ह्या कुठून आल्या
तर ही जी सिंगल सेल आहे जिला आपण झायगोट म्हटलं होतं, तीच सिंगल सेल डिव्हाइड झाली आणि अनेक पेशी तयार झाल्या, मिलियन्स बिलियन्स मध्ये पेशी तयार झाल्या आणि मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची बॉडी तयार झाली. आणि म्हणून आपण म्हणतो द सिंगल सेल प्रोड्यूस स्ट्रक्चर हॅव्हिंग मिलियन्स ऑफ सेल. आणि हे कसं तयार होतं? बाय द प्रोसेस ऑफ सेल सायकल किंवा बाय द सायकल ऑफ ग्रोथ अँड डिव्हिजन. म्हणजे ही जी झायगोट आहे तो झायगोट डिव्हाइड होत जातो, नव्या पेशी तयार करत जातो, त्या पेशींची ग्रोथ होते, पुन्हा डिव्हाइड होतात, नव्या तयार होतात, त्यांची ग्रोथ होते, पुन्हा डिव्हाइड होतात. आणि हा संपूर्ण ग्रोथ आणि डिव्हिजनचा जो प्रकार आहे तो चालू राहतो. आणि त्या ग्रोथ आणि डिव्हिजनच्या सायकलनं एका सेल पासून मिलियन्स बिलियन्स ऑफ सेल असणारी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची बॉडी तयार होते. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जी आपण सेल चॅप्टर मध्ये सेल थिअरीत शिकलो. रुडॉल्फ व्हर्चाव यांनी आपल्याला एक स्टेटमेंट सांगितलं होतं आणि दॅट स्टेटमेंट इज ऑमनिस सेल्युला ई सेल्युला. आणि या स्टेटमेंटचा अर्थ होता सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे कुठलीही सेल कशी तयार होते तर फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल बाय द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या प्रोसेस मधूनच नवीन सेल तयार होते. कुणापासून? फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. बरोबर आहे का? आणि हे प्रोसेस दॅट इन्क्लूड द सायकल ऑफ ग्रोथ अँड डिव्हिजन. या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. ठीक आहे. आता आणखीन एक मुद्दा आहे, एक्झॅक्टली व्हॉट हॅपन ड्युरिंग द सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या वेळेला काय काय घडतं रे? तर मी असं म्हणतो ऍट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन देर इज अ सेल ग्रोथ. मी आता या ठिकाणी सेल ग्रोथ याचा अर्थ थोडक्यात सांगतो, सायटोप्लाझ्मिक ग्रोथ किंवा याला आपण सायटोप्लाझ्मिक इन्क्रीज असं म्हणूया. सेलची ग्रोथ होते म्हणजे काय? त्या सेलमध्ये असणाऱ्या सायटोप्लाझमचं अमाऊंट वाढतं. मग त्या सायटोप्लाझम इन्क्लुडिंग इट्स सेल ऑर्गॅनेल हे वाढत राहतं, सेलची साईज वाढते, दॅट इज द सेल ग्रोथ. म्हणजे थोडक्यात आपण सायटोप्लाझ्मिक इन्क्रीज म्हणूया. मग सेल डिव्हिजनच्या वेळेला ड्युरिंग सेल डिव्हिजन देर इज अ सेल ग्रोथ ऑल्सो. प्लस या ठिकाणी नव्या पेशी तयार करण्यासाठी त्यांच्यामध्ये क्रोमोझोम पाहिजेत आणि क्रोमोझोम तयार करण्यासाठी डीएनए पाहिजे. आणि म्हणून आणखीन एक घटना या ठिकाणी महत्वाची असते सेल डिव्हिजनच्या वेळेला, अँड दॅट इज द डीएनए रेप्लिकेशन. म्हणजे सेल ग्रोथ अँड डीएनए रेप्लिकेशन दीज आर टू इम्पॉर्टंट इव्हेंट्स ड्युरिंग द सेल सायकल किंवा सेल डिव्हिजन. बरोबर आहे का? आणि म्हणून आपण ड्युरिंग सेल डिव्हिजन सेल ग्रोथ अँड डीएनए रेप्लिकेशन टेक प्लेस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादी जी सेल आहे ती जेव्हा डिव्हाइड होत असते तेव्हा एका ठराविक वेळेतच ठराविक टप्प्यातच ती डीएनए रेप्लिकेशन करते. मात्र सायटोप्लाझ्मिक ग्रोथ सेल ग्रोथ ही वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होऊ शकते. आणि म्हणून आपण म्हणतो ऑल प्रोसेसेस दॅट इज सेल डिव्हिजन, डीएनए रेप्लिकेशन अँड सेल ग्रोथ. बरोबर आहे का? ह्या कोऑर्डिनेटेड मॅनर मध्ये होतात आणि त्याला आपण सायकल असं म्हणणार आहोत, सेल सायकल असं म्हणणार. आणि ते एका स्ट्रिक्ट कंट्रोल मध्ये असतं. लक्षात घ्या. म्हणजे या सगळ्या घटना ज्या सेल डिव्हिजनच्या वेळेला घडतात, सेलची ग्रोथ होते, डीएनएचं सिंथेसिस होतं, पुन्हा क्रोमोझोमची वाटेनी डिस्ट्रीब्युशन होतं, या सर्व गोष्टी एका कोऑर्डिनेटेड मॅनर मध्ये होतात. अँड ॲज द थिंग्स ऑकर्स इन कोऑर्डिनेटेड मॅनर there is a surety of the formation of normal cells. If the changes during cell division they are not occurring in coordinated manner, then some abnormal cells will form. बरोबर? आणि त्यामुळे to ensure formation of normal cells, correct division of the cell, all the events during cell division must be in coordinated manner. ह्या coordinated manner मध्येच सर्व इव्हेंट्स असले पाहिजेत आणि ते असतात असं आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. ते असतातच त्या पद्धतीनं कोऑर्डिनेटेड मॅनर मध्ये. आणखीन आता हे जे कोऑर्डिनेटेड मॅनर मध्ये घडणारे इव्हेंट्स आहेत दे आर अंडर स्ट्रिक्ट जेनेटिक कंट्रोल. स्ट्रिक्ट जेनेटिक कंट्रोल मध्ये असतात. आपण सेल सायकलच्या वेळेला आपण येऊया पुन्हा. ह्या जेनेटिक कंट्रोलचा काय इम्पॉर्टन्स आहे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. आता हे झालं आपल्याला कळलं की सेल डिव्हिजन म्हणजे नव्या सेल तयार करण्यासाठी लागते. बरोबर आहे? तिच्या वेळेला सेलची ग्रोथ होते. ग्रोथ होत असताना सायटोप्लाझमचा अमाऊंट वाढतं, प्लस नंबर ऑफ सेल ऑर्गॅनेल्स वाढत जातात आणि एका विशिष्ट वेळेला डीएनएचं रेप्लिकेशन पण होतं. बरोबर आहे?
आता पुढचा मुद्दा आहे, हाऊ मच टाइम द सेल रिक्वायर टू डिवाइड. सेलला डिवाइड होण्यासाठी किती वेळ लागतो, आणि त्यानुसार आपल्याला पुढचा एक मुद्दा शिकायचा, दॅट इज द जनरेशन टाइम. सी, एकंदरीत विचार केला, खाली मी काही सेल्स दिलेले आहेत. या सेलमध्ये आपल्याला दिसतंय की नॉर्मली काही बॅक्टेरियल सेलचा विचार केला तर अप्रॉक्सिमेटली 20 मिनिट्स मध्ये ह्या बॅक्टेरियल सेल्स डिवाइड होतात. इपिथेलियल सेल्स ऑफ इंटेस्टाईन, आपल्या अन्ननलिकेतल्या इपिथेलियल सेल की ज्या ठिकाणी फूड फ्रिक्शन होत जातं, नव्या सेल भरपूर तयार करायला लागतात, डिवाइड ओनली विदिन 8 to 10 hours. प्रत्येक 8-10 तासाला सेल डिवाइड होतात. ओनियन रूट टिप मध्ये, कांद्याच्या मुळाच्या टोकाला ज्या डिवायडिंग सेल आहेत साधारणतः 20 तासामध्ये डिवाइड होतात. टिपिकल मॅमेलियन सेल इन्क्लुडिंग ह्युमन बिंग, आपल्या नॉर्मल डिप्लॉइड सेल्स आहेत ते डिवाइड वन्स इन 24 hours. एका दिवसामध्ये एकदा डिवाइड होतात. आणि ईस्ट सेल डिवाइड बाय 90 मिनिट्स. अप्रॉक्सिमेट काही याचे वेळ दिलेले आहेत पहा. आणि मग आता जनरेशन टाइम कशाला बनायचं, तर 2 सेल डिव्हिजनच्या मधला काळ आहे, दॅट इज द जनरेशन टाइम. म्हणजे आता एकदा सेल डिवाइड झाली, 2 सेल तयार झाल्या, तिथून पुन्हा पुढच्या वेळेला जेव्हा डिवाइड व्हायला सुरुवात होईल तिथपर्यंतचा जो वेळ असेल जनरेशन टाइम. द पिरियड बिटवीन 2 सक्सेसिव्ह सेल डिव्हिजन्स इज कॉल्ड ॲज अ जनरेशन टाइम. आणि लक्षात घ्या, मी खाली मुद्दाम पहिल्यांदा सांगितलं की दिस जनरेशन टाइम इज डिफरंट इन डिफरंट टाइप ऑफ सेल. It depend upon the type of cell as well as with some external conditions. म्हणजे काय, it depends upon the type of cell, external factors such as temperature. जेव्हा टेम्परेचर खूप कमी होतं तेव्हा सेल डिव्हिजनचा रेट हा खूप कमी होतो. एका ठराविक लिमिट पर्यंत टेम्परेचर वाढलं की सेल डिव्हिजनचा रेट वाढत जातो. द रेट ऑफ सेल डिव्हिजन ऑल्सो डिपेंड अपॉन द फूड अँड ऑक्सिजन सप्लाय. एनर्जी किती त्या सेलमध्ये आहे त्याच्यावरती त्या सेल डिव्हिजनचा रेट ठरतो. आणि मग सेल डिव्हिजनच्या 2 सेल डिव्हिजनच्या मधला 2 डिव्हिजनच्या मधला वेळ आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ जनरेशन टाइम. त्याला जनरेशन टाइम म्हटलं जातं. क्लिअर झालं? म्हणजे आपल्याला आता सेल डिव्हिजन त्याची गरज, बरोबर आहे का, त्याच्यानंतर पुढं जनरेशन टाइम, इथपर्यंतच्या गोष्टी समजल्या असतील. तर थोडस पुढे जाऊया आता जनरेशन टाइमच्या. हे पहा, सेल डिव्हिजनच्या वेळेला ज्या काही इव्हेंट्स घडतात, ज्या घटना घडतात, सेल तर असं नाहीये डिवाइड व्हायला सुरुवात झाली आणि डिवाइड हो लगेच, नाही. द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन इज अ कॉम्प्लेक्स, ही कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. अँड इट इन्व्हॉल्व मेनी चेंजेस इन द सेल. द चेंजेस ऑकर इनसाइड द न्यूक्लियस एज वेल एज इन द सायटोप्लाझम. अनेक बदल होतात, आणि हे जे बदल आहेत, ह्या ज्या घटना आहेत एका विशिष्ट क्रमानं घडतात, आणि प्रत्येक डिव्हिजनच्या वेळेला ह्याच घटना रिपीट होतात पुन्हा पुन्हा. आणि मग अशा प्रकारे काही घटनांचा जो क्रम आहे, जो डिव्हिजनच्या वेळेला होत असतो किंवा एखाद्या डिव्हायडिंग सेलच्या आयुष्यामध्ये ज्या क्रमानं घटना घडत असतात प्रत्येक डिव्हिजनच्या वेळेला, त्या सर्व घटना एकत्र केल्या, सर्व इव्हेंट्स एकत्र केले की त्याला आपण सेल सायकल असं म्हणायचं. आणि म्हणून या ठिकाणी पहा, सेल सायकलची एक डेफिनेशन, सिक्वेन्शियल इव्हेंट्स ऑकरिंग इन द लाईफ ऑफ डिवायडिंग सेल. डिवायडिंग सेलच्या आयुष्यामध्ये जे क्रमानं बदल घडत जातात, सिक्वेन्शियल इव्हेंट्स घडत जातात. ऑल दीज सिक्वेन्शियल इव्हेंट्स ऑकरिंग इन द लाईफ ऑफ डिवायडिंग सेल, दे आर टुगेदरली कन्सिडर्ड ॲज सेल सायकल. बरोबर आहे? ही साधी सोपी व्याख्या आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये दिली आहे, पण हीच व्याख्या थोडीशी डिटेल एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला एनसीईआरटी मध्ये. हे पहा, सिक्वेन्शियल इव्हेंट्स म्हणजे काय होतं रे, तर क्रमानं काही घटना घडत असतात की ज्यामध्ये डीएनएचं रेप्लिकेशन होतं, बरोबर आहे का, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सेल ऑर्गॅनेल्स आहेत हे तयार होत असतात, किंवा ते सेल ऑर्गॅनेलसाठी लागणारे वेगवेगळे बायोकेमिकल्स किंवा बायोमॉलिक्युल्स तयार होत असतात, आणि कुठली घटना कुठल्या वेळेला घडायची हे ठरलेलं आहे. आणि ह्या क्रमानं ज्या घटना घडत जातात त्या सर्व घटनांना एकत्रित आपण सेल सायकल म्हणतो, की जिथं काय, ज्याच्या मदतीनं सेल आपला डीएनए डुप्लिकेट करतो, डबल करतो, डीएनए पासून क्रोमोसोम तयार होतात, आणि मग हे तयार झालेले क्रोमोझोम पुन्हा इक्वली डिस्ट्रीब्यूट करून डॉटर सेलला दिले जातात. अशा या घटना घडतात. आणि त्यामुळं हे पहा, हीच व्याख्या अशी एनसीईआरटी मध्ये, द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स, आणखीन आलं सिक्वेन्स ऑफ इव्हेंट बाय विच, त्याच्या मदतीनं काय करते रे सेल, सेल डुप्लिकेट इट्स जिनोम. जिनोम म्हणजे सध्या
या लेवलला 11वी मध्ये एवढंच लक्षात ठेवा, जिनोम म्हणजे सेलमध्ये असणाऱ्या क्रोमोसोमवरचे सर्व जीन हॅप्लॉइड सेटवरती असणारे. एका सेटवर क्रोमोसोमच्या जेवढे जीन आहेत त्यांना सगळ्यांना आपण जिनोम म्हणतो. म्हणजे थोडक्यात जिनोम म्हटलं की क्रोमोसोम आणि क्रोमोसोम म्हटलं की आला काय रे, डीएनए. म्हणजे ह्या इव्हेंटच्या मदतीने डीएनएचं सिंथेसिस होतं. बरोबर आहे का? आणि आणि अदर कॉन्स्टिट्यूएंट विच आर रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल दे आर ऑल्सो सिंथेसाइज्ड. आणि म्हणून याची डेफिनेशन केली जाते, द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स विच ऑकर किंवा बाय विच द सेल डुप्लिकेट इट्स जीनोम, जीनोम सिंथेसाइज करते, डुप्लिकेट करते, अँड देन इट इव्हेंच्युअली डिवाइड इंटू 2 डॉटर सेल्स. 2 डॉटर सेलमध्ये पुन्हा डिवाइड होते. याला आपण सेल सायकल असं म्हणतो. आणि हे जे सेल सायकल आहे त्याच्यामधली सेल ग्रोथ म्हणजे सायटोप्लाझ्मिक इन्क्रीज, इट इज कंटिन्युअस प्रोसेस. इट ऑकर थ्रू आउट द लाईफ ऑफ डिवायडिंग सेल. बरोबर आहे का? म्हणजे कम्प्लीट सेल सायकलचा जो पिरियड आहे ना, जनरेशन टाइम, त्याच्यामध्ये काही ना काही बदल होत जातात. त्यावेळेला प्रत्येक वेळेला थोडीशी सेलची ग्रोथ होते. बट द सिंथेसिस ऑफ डीएनए सिंथेसिस ऑकर ॲट इट ऑर ड्युरिंग द स्पेसिफिक स्टेज इन सेल सायकल. सेल सायकलच्या विशिष्ट अशा स्टेजमध्येच डीएनएचं सिंथेसिस आपल्याला पाहायला मिळतं. डीएनए तयार झाला म्हणजे डीएनए पासून क्रोमोसोम तयार होईल. म्हणजे क्रोमोसोमचं डुप्लिकेशन झालं तर ते क्रोमोसोम पुन्हा डिस्ट्रीब्युट केले जातात. हे पहा, रिप्लिकेटेड क्रोमोसोम्स आर देन डिस्ट्रीब्युटेड इन डॉटर सेल. पुन्हा डॉटर सेलमध्ये डिस्ट्रीब्युट केले जातात आणि नवीन न्यूक्लिया तयार होतात आणि त्यातून नव्या सेल तयार होतात. आणि ही जी प्रोसेस आहे इट इन्क्लूड कॉम्प्लेक्स इव्हेंट्स. असं नाहीये ऑन पेपर आपण म्हणतो तसं, हा क्रोमोझोम तयार झाले की लगेच त्यांची वाटणी होणार आणि सेलमध्ये वाटले जाणार. ही कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, बायोकेमिकल प्रोसेस आहे की ज्याच्या मदतीनं डीएनए रेप्लिकेट होतो, क्रोमोसोम्स भरपूर झाले आता संख्येनं वाढतील आणि मग त्या क्रोमोसोमची वाटणी होईल आणि सेलची डिव्हिजन होईल. बरोबर. या सर्व इव्हेंट्स एकत्रित जर कन्सिडर केल्या तर त्यांना सेल सायकल म्हटलं जातं. आणि मी मगाच तुम्हाला सांगितलं, ऑल दीज इव्हेंट्स आर स्ट्रिक्टली अंडर जेनेटिक कंट्रोल. ह्या सर्व घटना जेनेटिक कंट्रोलमध्ये असतात. त्यामुळं सेल सायकल ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये जेवढ्या घटना घडत जातात त्या सर्व घटना एका सिक्वेन्सनं घडतात, ज्याच्यातून क्रोमोसोम तयार होतात. तयार झालेले क्रोमोसोम डिस्ट्रीब्यूट होतात आणि नव्या न्यूक्लिया तयार होतात आणि नव्या न्यूक्लिया तयार झाली की त्यांच्यापासून नवीन सेल पण तयार होतात. बरोबर आहे का? सेल डिव्हिजनच्या वेळेला, सेल सायकलच्या वेळेला हे जे बदल घडत जातात त्या सर्व बदलांना एक जेनेटिक कंट्रोल असतो. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, जर सेल डिव्हिजनच्या वेळेला किंवा सेल सायकलवरचा जेनेटिक कंट्रोल लॉस झाला तर if loss of genetic control is there, then it will form abnormal cells. Mostly these are cancerous cells. Cancerous cell अशाच प्रकारे सेल डिव्हिजन वरचा कंट्रोल लॉस होऊन तयार होतात. बरोबर आहे का? आता आपल्याला पुढे जायला पाहिजे की ठीक आहे, सेल सायकल आपण असं थोडा वेळ कन्सिडर करू की एक मॅमलची टिपिकल सेल आहे, सस्तन प्राण्याची, किंवा एक ह्युमन बिंगची सेल आहे. अप्रॉक्सिमेटली त्याच्यात पण व्हेरिएशन आहे, पण अप्रॉक्सिमेटली असं म्हटलं जातं किंवा मानतो आपण की मॅमलची सेल 24 आवर्स मध्ये एकदा डिव्हाइड होते. मग आपण टाकलं होतं. आता हे 24 तासाचं जे सर्कल आपण काढलं, 24 तास दिला ह्याला, तर त्याच्यातला ठराविक वेळ ही सेल ऍक्च्युअल डिवायडिंग स्टेजला असते, जिला यम फेज म्हटलं जातं. बरोबर आहे का? की ज्यामध्ये सेलचं ऍक्च्युअल डिव्हिजन चालू आहे आणि राहिलेला जो काळ आहे ना, ह्याला इंटरफेज आय म्हटलं जातं आणि ही यम. लक्षात घ्या, या दोन रेषेच्या मधला हा छोटा टप्पा यम आणि त्याच्यानंतर हा इथून इथपर्यंतचा हा जो वेळ आहे 24 तासामधला, त्यावेळेला सेल कुठल्या फेज मध्ये असते तर इंटरफेज मध्ये असते, की जिला सुरुवातीला रेस्टिंग फेज असं म्हटलं जातं. आणि म्हणून आपण म्हणतो सेल सायकल सिक्वेन्शियल इव्हेंट्स. आता इव्हेंट्स दोन तुमच्या समोर आले. सायकल मध्ये पहिली दोन घटना आहेत, इंटरफेज आणि दुसरी यम फेज. हे पहा, इंटरफेज इट इज द फेज बिटवीन टू डिव्हिजन्स and M phase it is the phase of actual division. म्हणजे खरोखर डिव्हिजन, ऍक्च्युअल डिव्हिजन हे M फेजला होणार. मात्र डिव्हिजन साठी लागणारी सर्व तयारी इंटरफेज मध्ये होणार.
बरोबर. आणि म्हणून आपल्याला समजावं म्हणून तोच पाय चार्ट या ठिकाणी दाखवलेला आहे. समजा आता थोडा वेळ फक्त बाहेरच्या सर्कलवरती फोकस करा, की ज्याच्यामध्ये एक इथं रेडिश कलर, पिंक वरचा कलर दाखवलेला आहे, ब्ल्यू कलर दाखवलेला आहे. आता पहा इथल्या या स्टेजवरती येतो मी, वरच्या जिथं ब्ल्यू आणि रेड एकत्र आले. तिथून पुढं संपूर्ण हा ब्ल्यू ब्ल्यू जो पार्ट दिसतो ना, हा जो पार्ट आहे, दिस इज द पार्ट रिप्रेझेंटिंग इंटरफेस. म्हणजे मी या ठिकाणी जर सर्कल काढलं पुन्हा तुमच्या माहितीसाठी, तर आता थोडा वेळ लक्ष द्या. ही एम आणि ही झाली आय. बाकीचं मी काहीच काढलं नाही, बरोबर आहे. आणि आता ते समजावं म्हणून फक्त या ठिकाणी अशा प्रकारे एक सर्कल काढलं, म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल दिस इज एम आणि हे राहिलेलं आय. आता हे आय जे आहे ना इंटरफेस, ह्याचे पुन्हा 3 भाग करतात, G1, S, G2. गॅप 1 सिंथेसिस आणि गॅप 2, किंवा तिला ग्रोथ 1 सिंथेसिस आणि ग्रोथ 2 असं पण म्हणतात, बरोबर आहे. आणि त्यामुळे पहिल्यांदा पहिली डिव्हिजन लक्षात घ्या, पहिलं डिस्ट्रीब्युशन इंटरफेज आणि एम फेज. आपण इथं दाखवलंय की द सेल सायकल शो इंटरफेज अँड एम फेज. इंटरफेज हा मॅक्सिमम काळ आहे, तुम्हाला लक्षात येईल ब्ल्यू कलरचा पट्टा हा इथून इथपर्यंत आलेला आहे. आणि मग इंटरफेसच्या बघा इथून इथपर्यंत इंटरफेस आहे ना, इथून इथपर्यंत, मात्र हे असंच सर्कल करून. तर हा इंटरफेसचा वेळ पुन्हा 3 टप्प्यात डिव्हाइड केला, G1, S, G2, बरोबर. एम फेज कडे आपण नंतर घेऊया, डिटेलमध्ये आपण ती एम फेज शिकणार आहोत. आणि म्हणून मी या ठिकाणी म्हणतो द टिपिकल सेल इल्युस्ट्रेटेड बाय ह्युमन, म्हणजे ह्युमन मधली एखादी टिपिकल सेल रिप्रेझेंट केली आपण, तर द सेल डिवाइड वन्स इन अप्रॉक्सिमेटली 24 आवर. म्हणून हे सायकल आपल्याला 24 तासाचं इथं दिसतंय. तर या 24 तासात साधारणतः एकच तास ही सेल एम फेजला असते, बरोबर. 2 फेज मध्ये डिव्हाइड झाले, इंटरफेज आणि एम फेज. सेल सायकल ह्युमन मधली साधारणतः 24 तासात पूर्ण होत असेल टिपिकल मॅमल सेल मधली, तर आपण लक्षात ठेवायचं एम फेज लास्ट ओनली फॉर 1 आवर. म्हणजे 23 आवर सेल्स ही इंटरफेज मध्ये राहते. म्हणजे सेल सायकल साठी लागणारा जो टोटल जनरेशन टाइम आहे त्याच्यातला 95% टाइम ही सेल कशामध्ये असते, तर इंटरफेज मध्ये असते. 95% टाइम हा इंटरफेज मध्ये, आणि फक्त 5% म्हणजे एखादा आवर, एक तास, कधी कधी थोडा कमी जास्त, ही सेल एम फेज मध्ये असते, बरोबर. आणि इंटरफेसचे पुन्हा 3 टप्पे, G1, S, G2. त्यामुळे ओव्हरऑल एकदा मागे जाऊया आणि लक्षात ठेवा सेल सायकल कंटेन 2 फेजेस, इंटरफेज अँड एम फेज. इंटरफेज हा मोठा आहे मॅमलच्या बाबतीत. जर हा 23 आवर्सचा असेल तर हा 1 आवरचा असतो इन फेज, बरोबर आहे. हे पहा इथं तेच दिलेलं आहे, मी आता ऑलरेडी एक्सप्लेन केलं. हे आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात दिलेलं सेल सायकल आहे. आणखी नीट लक्षात द्या इथं. हे पहा मी थोडक्यात तुमच्या लक्षात यावं म्हणून इथे एक रेष ओढली आहे बाहेर, इथून इथपर्यंत. म्हणजे ह्या 2 रेड लाईनच्या मधला जो काळ आहे ना, ऍक्च्युअली दिस इज एम फेज, बरोबर आहे. आणि या रेड लाईन पासून असंच राऊंड आपण घेतला राईट साइडनं क्लॉकवाईज आणि इथपर्यंत आलो, तर आता ही जी फेज आहे दिस इज इंटरफेज, बरोबर. तेच आपण आतल्या सायकल मध्ये दाखवले, इंटरफेज इथून साधारणतः इथपर्यंत ही इंटरफेज. आणि पुन्हा तिचे आपण 3 टप्पे करतो, त्यातला एक G1, गॅप 1 किंवा ग्रोथ 1 म्हटलं जातं, इंटरफेज मधला एक टप्पा. सिंथेसिस ऑफ DNA, S स्टँड फॉर सिंथेसिस, आणि G2 गॅप 2 किंवा ग्रोथ 2 फेज. ह्या 3 फेजेस इंटरफेज मधल्या आहेत. आणि इंटरफेज ही लॉंगेस्ट फेज आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, पूर्वीच्या काळी इंटरफेजला रेस्टिंग फेज म्हटलं जायचं, कारण असा समज होता त्यावेळच्या शास्त्रज्ञाचा की डिव्हायडिंग फेजला सेल डिव्हाइड होते आणि 2 डिव्हिजनच्या मध्ये ती रेस्ट करते. परंतु पुढे जाऊन असं लक्षात आलं की 2 डिव्हिजनच्या वेळेला सेल मेटाबॉलिकली खूप ऍक्टिव्ह असते, ती रेस्ट करत नाही, बरोबर आहे.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं, पुढच्या डिव्हिजन साठी लागणारी तयारी ती त्या डिव्हिजन मध्ये, त्या फेज मध्ये करत असते. त्यामुळे इंटरफेज इज द स्टेज बिटवीन टू सक्सेसिव्ह डिव्हिजन्स अँड इट इज द लॉंगेस्ट फेज ऑफ सेल सायकल. बरोबर, सेल सायकलची लॉंग फेजेस आहे, ड्युरिंग विच सेल इज हायली ऍक्टिव्ह. सेल इज नॉट इनऍक्टिव्ह, सेल इज हायली ऍक्टिव्ह अँड प्रिपेअर इट सेल्फ फॉर डिव्हिजन. सेल ऍक्टिव्ह आहे आणि डिव्हिजन साठी स्वतःला तयार करते. अशी जी प्रोसेस आहे, दॅट प्रोसेस और दॅट फेज इज कॉल्ड ॲज अ इंटरफेज. बट इनिशियली इट वॉज कन्सिडर्ड ॲज रेस्टिंग फेज. सुरुवातीला तिला रेस्टिंग फेज म्हटलं जायचं. बट नाव इट इज कॉल्ड ॲज अ प्रिपरेटरी फेज. नाव वाय इट इज कॉल्ड ॲज अ प्रिपरेटरी फेज, का म्हणायचं? कारण की ड्युरिंग धिस फेज सेल प्रिपेअर itself for division. बरोबर आहे. आणि म्हणून पुन्हा आपण म्हणतो द इंटरफेज इट इज डिव्हिजिबल इन 3 सब फेजेस. आता त्या 3 सब फेजेस कुठल्या आहेत ते आपण पुढे पाहूया. सी these are the 3 phases of interface. हे इंटरफेजच्या 3 फेजेस आहेत. कुठल्या? G1 फेज, S फेज, G2 फेज. मी पुन्हा एकदा या ठिकाणी थोडक्यात सेल सायकल तुमच्या माहितीसाठी काढतो आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. सपोज दिस इज द सेल सायकल. म्हणजे एक वेळ घेतला ठराविक 24 आवरची. तर या 24 आवरमध्ये साधारणतः एकच तास असा होता की ज्या वेळामध्ये सेल डिवाइड होत होती, तो झाला एम फेज. आता हा राहिलेला पूर्ण पिरियड जो आहे, या ठिकाणापासून असं राईट साईडनं क्लॉकवाईज आपण सर्कल केलं आणि इथपर्यंत आलो, तर हा जो पूर्ण पिरियड आहे, दिस पिरियड इज इंटरफेज. हा इंटरफेजचा काळ आहे. पूर्ण पिरियड इकडं इंटरफेज. बरोबर आहे. आणि इंटरफेज मध्ये पुन्हा आता मी 3 टप्पे करतो. त्यापैकी एक आहे G1, दुसरा आहे S आणि तिसरा आहे G2 फेज. 24 तासाचं हे जे सायकल आहे त्याची अशा पद्धतीनं आपण विभागणी करतो. मी पुन्हा एकदा मागची एक स्लाइड दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी लक्षात घ्या. इथं जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल तुमच्या, हा G1 फेजचा जो पिरियड आहे हा साधारणतः 8 तासाचा असतो. टिपिकल मॅमेलियन सेल की ज्यामध्ये 24 तासात सेल डिव्हाइड होते. त्यातला एम फेज साठीचा वेळ 1 आवर, 1 आवर. G1 साठी साधारणतः 8 आवर्स. इथं तुम्हाला यस फेज दिसते की जिच्यासाठी साधारणतः यस साठी 6 to 8 आवर्स आणि G2 साठी G2 फेज ह्याच्यासाठी पुन्हा 2 to 5 आवर्स. बरोबर आहे का? हे सर्व G1, यस आणि G2 एकत्र केले की हा जो पिरियड आहे, दिस इज द पिरियड ऑफ इंटरफेज. हा इंटरफेजचा पिरियड आहे आणि या बाजूला एम फेज ही वेगळी आहे. बरोबर आहे. त्यामुळे पुन्हा मी आपण ह्या पहिल्या याच्याकडे येऊया. G1 साधारणतः 8 आवर्स. बरोबर आहे. यस फेज मध्ये अगेन 6 to 8 आवर्स. G2 फेज 2 to 5 आवर्स आणि एम फेज 1 आवर. मग आता इंटरफेज कशाला म्हणायचं? G1, S आणि G2 या क्रमानंच आल्या पाहिजेत. एम झालं की G1, yes G2 and then after G2 there is a M. बरोबर आहे का? मग इंटरफेज कशाला म्हणायचं? तर अ फेज बिटवीन 2 सक्सेसिव्ह डिव्हिजन. 2 सलग डिव्हिजनच्या मधला हा इथला 2 एम फेजच्या मधला काळ. म्हणजे ही एकदा एम फेज होऊन गेली की G1, S, G2 पुन्हा एम. मग 2 डिव्हायडिंग फेजच्या मधला काळ इंटरफेज. त्याचे 3 टप्पे G1, S, G2. आता पहिल्याकडे येऊया आपण. G1 फेज. इट इज कॉल्ड एज अ गॅप 1 फेज. नीट लक्षात घ्या, सायकल मध्ये एम फेज झाली की G1 फेज. आता तुम्ही क्रम लक्षात ठेवायचा. हे प्रत्येक वेळेला मी सायकल काढणार नाहीये. हे पहा, G1 इट इज द फेज आफ्टर एम फेज. एमच्या नंतर पहिली गॅप फेज असते. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ गॅप 1 फेज. काही ठिकाणी असं पण वाचायला मिळेल तुम्हाला, इट इज कॉल्ड एज अ पोस्ट मायटॉटिक गॅप. म्हणजे मायटॉसिस म्हणजे एम फेज झाल्याची गॅप फेज. दिस इज कॉल्ड एज अ पोस्ट मायटॉटिक गॅप. काही जण याला गॅप फेज असं म्हणण्याच्या ऐवजी याला ग्रोथ फेज म्हणतात.
कारण की या फेजच्या वेळेला सेलची ग्रोथ होत असते. सेलमध्ये डीएनए तयार होत नाही, सेल डिवाइड होत नाही, पण ग्रोथ होते. आणि त्यामुळे आपण म्हणतो गॅप 1 और फर्स्ट ग्रोथ पिरियड, पहिला ग्रोथ पिरियड म्हणजे ज्याला आपण गॅप 1 म्हणतो. हा कधी सुरू होतो रे? इट बिगेन इमिजिएटली आफ्टर सेल डिव्हिजन. तुमच्या सर्वांच्या समोर सेल सायकलचं रिप्रेझेंटेशन पाहिजे. यम संपल्या संपल्या जीवन सुरू होते आणि म्हणून आपण म्हणतो गॅप 1 और फर्स्ट ग्रोथ फेज बिगिन इमिजिएटली आफ्टर द सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन संपल्या संपल्या जर सेल कुठल्या फेज मध्ये जातात असं विचारलं तर आपलं उत्तर असलं पाहिजे G1 फेज मध्ये. गॅप 1 किंवा ग्रोथ 1 पिरियड पण म्हणतो. इट इज द फेज ऑफ सेल सायकल बिटवीन मायटोसिस अँड बिगिनिंग ऑफ रेप्लिकेशन ऑफ डीएनए. तुम्ही म्हणाल हे काय प्रकार आहे पुन्हा? अगदी तेवढे तरी पण थोडक्यात रेफरन्स साठी हे सायकल पकडा. यम, G1 आणि एस आणि इथं G2. हे पण एस फेज मध्ये डीएनएचं सिंथेसिस होतं आणि एम फेज मध्ये डिव्हिजन होते. मग डिव्हिजन आणि डीएनए तयार व्हायला सुरुवात, म्हणजे इथं सेल डिव्हाइड झालाय एम फेजच्या एंडला आणि एस फेज मध्ये डीएनएचं सिंथेसिस सुरू होणार. मग डिव्हिजन आणि डीएनए सिंथेसिसला सुरुवात, ह्याच्या मधला जो काळ असतो दिस इज कॉल्ड एज अ गॅप 1. म्हणून म्हणतो इट इज द फेज ऑफ सेल सायकल बिटवीन मायटोसिस म्हणजेच डिव्हिजन अँड initiation of replication of genetic material. Genetic material, we know genetic material is DNA. DNA चं रेप्लिकेशन आणि सेल डिव्हिजन ह्याच्या मधला काळ आहे गॅप 1 फेज. इट इज पोस्ट मायटोटिक म्हणजे डिव्हिजन संपल्या संपल्याचा गॅप फेज आहे. बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी पण सेल काय करते हे इंटरफेज मध्ये पुढच्या टप्प्यात जे लागणार आहे ते तयार करण्याचं काम इथं झालं. मग डीएनएचं सिंथेसिस आपल्याला आता कळलं एस फेज मध्ये होणार आहे. मग डीएनए सिंथेसिस जर एस फेज मध्ये होणार असेल तर त्याची तयारी G1 फेज मध्ये होते आणि त्यासाठी पहिल्यांदा सेलची ग्रोथ होते. ड्युरिंग दिस फेज म्हणजे ड्युरिंग G1 फेज द सेल इज मेटाबॉलिकली व्हेरी ऍक्टिव्ह. इट कंटिन्यूज टू ग्रो. तिची ग्रोथ होते म्हणजे सायटोप्लाझम वाढतं प्लस त्याच्यात काही सेल ऑर्गॅनेल वाढतात विदाउट रिप्लिकेटिंग इट्स डीएनए. yes, growth is there, growth होते, but no DNA replication. ग्रोथ होते पण डीएनएचं रेप्लिकेशन G1 फेज मध्ये होत नाही. डीएनए तयार करण्यासाठी न्यूक्लिओटाइड लागतात, एनर्जी रिच एटीपी मॉलिक्यूल लागतात. या सर्व गोष्टी म्हणजे G1 फेज मध्ये तयार होतात. बरोबर आहे का? आणि म्हणून आपण थोडक्यात काय काय होतं, आरएनए सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिस, त्याचबरोबर न्यूक्लिओटाइडचं सिंथेसिस अँड देन द सिंथेसिस ऑफ मेम्ब्रेन्स. बरोबर आहे का? म्हणजे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल पण तयार होत असतात ह्या G1 फेज मध्ये. बरोबर. प्लस मी या ठिकाणी लिहितो न्यूक्लिओटाइड्स. आता हे कशासाठी लागतात रे? डीएनए तयार करायला एटीपी लागतात. हे सर्व गोष्टी G1 फेज मध्ये तयार केल्या जातात. म्हणून थोडक्यात G1चा एक फ्लो चार्ट जर आपण बघितला तर हा वर्ण जर खाली आलो आपण या क्रमानं तर हा फ्लो चार्ट आणखीन एकदा थोडासा तयार केलाय. द सेल ग्रो टू इट्स मॅक्सिमम साइज टू प्रिपेअर फॉर डीएनए रेप्लिकेशन. डीएनए रेप्लिकेशन साठी जेवढी मॅक्सिमम साईज लागते, सेलची साईज पुन्हा आणखीन वाढणार आहे, परंतु डीएनए रेप्लिकेशन साठी जेवढी मॅक्सिमम साईज लागते तेवढी सेल वाढते. सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स अँड आरएनए. आरएनए सर्व प्रकारचे म्हणजे एम आरएनए, आर आरएनए, टी आरएनए. एम, आर आणि टी आरएनए तिन्ही प्रकारचे आरएनए या फेज मध्ये तयार व्हायला लागतात. बा ट्रान्सक्रिप्शन ऑफ आर आरएनए, टी आरएनए, एम आरएनए म्हणजे हे तयार होतात. देन न्यूक्लिओटाइड्स, डीएनए तयार करण्यासाठी लागणारे, प्रोटीन तयार करण्यासाठी लागणारे अमिनो ऍसिड आणि एनर्जी रिच मॉलिक्यूल एटीपी दे आर ऑल्सो फॉर्म्ड. बरोबर आहे का? पण या फेजचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं, ड्युरिंग G1 फेज देर इज नो चेंज इन द कंटेंट ऑफ डीएनए, अमाऊंट ऑफ डीएनए प्रेझेंट इन सेल. सेल मधल्या डीएनएच्या प्रमाणात फरक पडत नाही. हा G1 चा फ्लो चार्ट जो अगोदर आपण एक्सप्लेन केला होता तो इथं दिलेला आहे. आता G1 संपला, G1 फेज संपली की नाउ द सेल एंटर इन एस फेज. एस फेज, एस फॉर सिंथेसिस. सिंथेसिस ऑफ व्हॉट? सिंथेसिस ऑफ डीएनए. म्हणून पुढची फेज एस फेज. इट इज सिंथेसिस फेज.
दिस फेज इज कॅरेक्टराइज्ड बाय इन्क्रीज इन अमाऊंट ऑफ डीएनए. डीएनएचं प्रमाण वाढतं, डीएनएचं सिंथसिस होतं, म्हणून आपण म्हणतो सिंथसिस ऑर रेप्लिकेशन ऑफ डीएनए. डीएनएचं रेप्लिकेशन होतं म्हणजे काय, ऑलरेडी जो डीएनए आहे ना त्याचा रेप्लिका तयार होतो. रेप्लिका म्हणजे एक्झॅक्ट कॉपी, एक्झॅक्ट कॉपी तयार होते. आणि मग हे डीएनएचा रेप्लिका तयार करणे, डीएनएची कॉपी तयार करणे, मूळ सेलकडे जो डीएनए आहे ना तसाच डीएनए तयार करणे. आता जेवढे क्रोमोसोम आहेत तेवढे डीएनए मॉलिक्यूल आहेत, प्रत्येक क्रोमोसोम मध्ये डीएनए मॉलिक्यूल आहे. मग हे सर्व डीएनए मॉलिक्यूल नव्यानं रेप्लिकेट करून नवे डीएनए मॉलिक्यूल तयार करायचे आणि हे एस फेज मध्ये होतं. बरोबर. आणि त्यामुळे एस फेज मध्ये सेल मधला डीएनए वाढतो आणि एस फेजच्या एंडला डीएनएचं प्रमाण दुप्पट होतं सेलमध्ये असणाऱ्या. बघा, ड्युरिंग दिस फेज द अमाऊंट ऑफ डीएनए पर सेल डबल्स. म्हणजे G1 फेज मध्ये सेलकडे जेवढं डीएनए होता त्याची एक कॉपी एस फेज मध्ये तयार झाली, म्हणजे एस फेजच्या एंडला सेल मधल्या डीएनएचं प्रमाण डबल होतं. बरोबर आहे. G1 फेज मध्ये जेवढं आहे त्याच्या डबल होतं. आणि म्हणून थोडक्यात आपण असं म्हटलं, इफ द इनिशियल अमाऊंट ऑफ डीएनए इज डिनोटेड ॲज 2C. हे पहा, सेल मधले जेवढं डीएनएचं प्रमाण इनिशियल अमाऊंट म्हणजे कधीच माहिती का, ड्युरिंग G1 फेज. G1 फेज मध्ये सेलकडं जेवढा डीएनए आहे तो डीएनए जर आपण 2C लेटरनं रिप्रेझेंट केला, बरोबर आहे का, सिम्बॉलिकली, तर एस फेज संपल्यानंतर हा ह्याच्या दुप्पट होतो. देन आफ्टर रेप्लिकेशन कधी होतं, एस फेज मध्ये, इट बिकम 4C. त्यामुळे लक्षातच ठेवायचं तुम्ही पहा, एस फेजला सुरुवात करताना डीएनएचं प्रमाण 2C असेल तर एस फेजच्या एंडला ते 4C होईल. एस फेजला सुरुवात करताना C असेल तर एस फेजच्या एंडला 2C होईल आणि एस फेजच्या सुरुवातीला 2C असेल तर ते 4C होईल, म्हणजे दुप्पट होईल. बरोबर आहे. हे पण एक मात्र महत्वाचं आहे, ह्याच्यावरती प्रश्न विचारतात नीटला बऱ्याचशा वेळेला, की सेलचं अमाऊंट देतात डीएनए मध्ये, सॉरी, डीएनएचा अमाऊंट देतात सेलमध्ये अमुक एका फेजला, तर बाकीच्या फेजमध्ये कसं कसं असेल ते शोधा, ओळखा. आणि आपल्या डोक्यात असलं पाहिजे की जेव्हा एखादी सेल तयार होते, समजा मी असं म्हटलं की माणसाची सेल डिवाइड झाली, डिवाइड झाल्या झाल्या ती G1 फेज मध्ये एंटर करते, तेव्हा तिच्यात 46 क्रोमोसोम आहेत आणि हा 46 क्रोमोसोम तयार करण्यासाठी लागणारा डीएनए आहे आणि तो डीएनए आपण 2C लेटरनं रिप्रेझेंट केला. बरोबर आहे का. मग आता सेल G1 फेज मध्ये आहे तेव्हा तिच्यात 46 क्रोमोसोम आहेत. बरोबर आहे की जो डिप्लॉइड नंबर आहे आपल्याला माहिती आहे, इट इज रिप्रेझेंटेड बाय 2N. डिप्लॉइड म्हटलं की 2N. हे इतर ठिकाणी पण झालेलं आहे, पुन्हा 12वीला आणखीन होणार आहे. 2 सेट असतात क्रोमोसोमचे, 23 क्रोमोसोमचे, आणि त्याच्यातल्या डीएनएचं प्रमाण आपण 2C या लेटरने रिप्रेझेंट केलं. बरोबर. G1 नंतर सेल एस फेज मध्ये जाते. एस फेज मध्ये क्रोमोसोमची नंबर 46च राहतो, 2Nच राहतो, पण डीएनएचं प्रमाण 4C होतं. म्हणजे प्रत्येक क्रोमोसोम मधला डीएनए डबल झाला. कारण समजा एक डीएनए एका क्रोमोसोम मध्ये आहे तर त्याच क्रोमोसोमने त्याची कॉपी तयार केली, परंतु क्रोमोसोम वाढले नाहीत, क्रोमोसोम तेवढेच राहिले, तो डीएनए त्या क्रोमोसोम मध्येच राहिला. थोडक्यात आपण म्हणूया, नंबर ऑफ क्रोमोसोम रिमेन सेम बट द अमाऊंट ऑफ डीएनए डबल्स. म्हणून इफ द इनिशियल अमाऊंट ऑफ डीएनए इज रिप्रेझेंटेड बाय 2C, देन आफ्टर एस फेज इट बिकम 4C. आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवा, नीट साठी पर्टिक्युलरली स्टेट बोर्डच्या पुस्तकात मेन्शन केल्या नाहीत, परंतु मी इथे इन्क्लूड केलेल्या आहेत. आणखीन, however, the number of chromosome, there is no increase in number of chromosome. मी आताच म्हटलं G1 मध्ये आली तेव्हा सेलकडे 46 क्रोमोसोम आहेत, 2N लेटरनं रिप्रेझेंट केले जातात. एस फेज मध्ये, एस फेजच्या एंडला पण 46 क्रोमोसोम आहेत, 2N लेटरनच. पण अमाऊंट ऑफ डीएनए वाढलं. हे पहा, इथले जे 46 क्रोमोसोम आहेत ना, त्या 46 क्रोमोसोम मध्ये मिळून जेवढा डीएनए आहे ना त्याच्या दुप्पट डीएनए इथल्या 46 क्रोमोसोम मध्ये आहे. तुम्ही म्हणाला असं कसं काय? हो, कारण की G1 फेज मध्ये प्रत्येक क्रोमोसोमला एकच आर्म असतो आणि पुढे गेलं की त्याला 2 आर्म तयार होतात, म्हणजे एकाच क्रोमोसोमला दुप्पट डीएनए तयार झाला. सिंपल आहे. आणि त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं, if the number of chromosome during G1 phase is 2N, then it remains 2N at the end of S phase.
बट द अमाऊंट ऑफ डीएनए वरती विचारलं की 2C चं 4C होणार, आणि नंबर ऑफ क्रोमोसोम विचारलं की 2N चा 2Nच राहणार. 2N इज द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम. आपण शिकलेलो आहात एन म्हटलं की हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम, 1 सेट. त्या पद्धतीने आपण इथे लक्षात ठेवायचं. हे पहा, इन ॲनिमल सेलचा जर विचार केला, ड्युरिंग एस फेज डीएनए रेप्लिकेशन बिगिन्स इन न्यूक्लियस. एस फेजच्या वेळेला काय होतं, तर डीएनएचं रेप्लिकेशन न्यूक्लियस मध्ये. बट सेंट्रिओल डुप्लिकेट्स इन सायटोप्लाझम. लक्षात घ्या, सेंट्रिओलचं डुप्लिकेशन एस फेज मध्ये सुरुवात होते. भले नवीन डॉटर तयार व्हायला G2 फेज येईल, परंतु त्याचं रेप्लिकेशन सुरुवात झालेलं, डुप्लिकेशनला सुरुवात ही एस फेजलाच होते. पण अशा अनेक ठिकाणी कन्फ्युजन होतं थोडंसं. काही पुस्तकांमध्ये इकडं, काही पुस्तकांमध्ये तिकडं लिहिलेलं असतं. सेल डिव्हिजनच्या वेळेला ज्या काही गोष्टी घडत असतात त्या काही असं, आता एक फेज संपली, आता दुसरी सुरू करा, दुसरी संपली, आता तिसरी सुरू करा, म्हणजे लेक्चर संपलं की लेक्चर सुरू करा, असं काही टप्पे नसतात. हे आपण आपल्या सोयीसाठी डिव्हाइड केले. ती प्रोसेस आहे, कंटिन्युअस चालू राहणार आहे. आणि आपण आपल्या सोयीसाठी, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, स्टडी करण्यासाठी ह्याला डिव्हाइड केलंय. आणि त्यामुळे एखादा इव्हेंट एका फेजमध्ये सुरुवात झालेली असते तर ती पुढच्या फेजमध्ये संपलेली असते. आणि त्यामुळं हा मुद्दा आपण एनसीईआरटी मध्ये आहे असा घेतला. हा नीटसाठी इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावरती खूप साधे साधे प्रश्न विचारले जातात. अगदी मी त्याच्यातली काही उदाहरणं सांगेल तुम्हाला पुढं, आणि त्यामुळे आपल्याला कुठं काय होतं ते लक्षात ठेवायचं. डीएनएचं रेप्लिकेशन न्यूक्लियसच्या आतमध्ये, पण ॲनिमल सेल असेल तर सेंट्रिओलचं डुप्लिकेशन मात्र सायटोप्लाझम मध्ये स्टार्ट झालेलं असतं आणि G2 फेज मध्ये ते कम्प्लीट झालेलं असतं. बरोबर आहे का? इथं झाली एस फेज. एस फेजचा आपण आणखीन एक महत्वाचा मुद्दा, डीएनएचं सिंथेसिस होतच, पण क्रोमोसोम तयार करण्यासाठी आपल्याला माहिती आहे क्रोमोसोमच्या सोबतीला काय लागतात, हिस्टोन प्रोटीन लागतात, प्लस काही नॉन हिस्टोन प्रोटीन्स पण लागतात. आणि लक्षात ठेवायचं, क्रोमोसोम्स तयार करण्यापुरते लागणारे हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन दे आर ऑल्सो सिंथेसाइज्ड इन एस फेज. म्हणजे एस फेज इज कॅरेक्टराइज्ड बाय सिंथेसिस ऑफ डीएनए प्लस सिंथेसिस ऑफ हिस्टोन अँड सम नॉन हिस्टोन प्रोटीन्स. क्लिअर झालं? ह्याच एस फेजचा एक फ्लो चार्ट पटकन लगेचच पाहून घ्यायचा. ज्या ऑलरेडी सांगितलेल्या त्याच गोष्टी इथे आहेत. द अमाऊंट ऑफ डीएनए पर सेल डबल, but there is no change in number of chromosome. Amount of DNA 2C च 4C, but no change in number of chromosome, 2N चा 2N च राहतो. DNA replication second occurs in nucleus and centriole duplicates in cytoplasm. Yes, हिस्टोन प्रोटीन्स तिसऱ्या फ्लो चार्ट मध्ये दिले. हिस्टोन प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड आणि हे डीएनए बरोबर असोसिएट होतात. न्यूक्लिओझोम नावाचे स्ट्रक्चर तयार होतात ज्याच्यापासून पुढे क्रोमोसोम्स बनणार आहे. सम नॉन हिस्टोन प्रोटीन्स आर ऑल्सो सिंथेसाइज्ड. फक्त हायलाइट लक्षात ठेवा कुठल्या फेज मध्ये काय काय तयार होतं, एवढंच आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तेच बोर्ड सीईटी नीट साठी त्याच्यावरतीच क्वेश्चन येतात. एस फेज म्हटलं की त्या फेज मध्ये सेल काय काय करते, G1 मध्ये काय काय करते, G2 मध्ये काय काय करते, या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. नेक्स्ट वन, हे पहा, G1 देन एस अँड देन थर्ड वन इज द G2 आणि G2 संपली की पुन्हा डिवाइडिंग फेज. बरोबर आहे? हिला आपण सेकंड गॅप फेज किंवा गॅप 2 फेज किंवा सेकंड ग्रोथ फेज असं म्हणतो. G2 जसं की G1 ला गॅप 1 म्हटलं होतं, तसं G2 ला गॅप 2 और सेकंड गॅप फेज. G1 ला आपण फर्स्ट ग्रोथ फेज म्हटलं होतं, G2 ला आपण सेकंड ग्रोथ फेज म्हणूया. ड्युरिंग दिस फेज द व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इन्क्रीज इन व्हॉल्यूम. त्याचबरोबर द सेल सिंथेसाइज व्हेरियस टाइप्स ऑफ प्रोटीन्स, व्हेरियस टाइप्स ऑफ RNA अँड अदर मॅक्रोमोलेक्युल्स. काही मॅक्रोमोलेक्युल्स म्हणजे इतर केमिकल्स काही, विच आर रिक्वायर्ड फॉर मल्टिप्लिकेशन ऑफ सेल ऑर्गॅनेल्स. म्हणजे जिथं काही कार्बोहायड्रेट लागतील मेम्ब्रेन तयार करण्यासाठी, लिपिड्स लागतील, बरोबर आहे, हे इतर मॅक्रोमोलिक्युल पण तयार केले जातात. कारण आता सेल तयार करायच्या नव्या, मग नवीन सेलमध्ये जे मटेरियल लागतं ते सर्व तयार केलं. सेल डिव्हिजनच्या वेळेला सेलच्या सायटोप्लाझम मध्ये फायबर्स दिसतात आपल्याला आणि ते जे फायबर्स आहेत त्यांना आपण
स्पिंडल फायबर्स म्हणतो. हे स्पिंडल फायबर प्रोटीन पासून तयार झालेले असतात. स्पिंडल प्रोटीन, ट्युब्युलिन सारखे प्रोटीन्स असतात त्याच्यामध्ये. आणि हे स्पिंडल फॉर्मेशन साठी लागणारे प्रोटीन हे सुद्धा G2 फेज मध्ये तयार होतात. त्यामुळे स्पिंडल फॉर्मेशन अँड सेल ग्रोथ आर प्रोड्यूस. स्पिंडल प्रोटीनचं फॉर्मेशन हे पण G2 फेज मध्ये होतं. सेल ऑर्गॅनेल पण डुप्लिकेट होतात. ॲनिमल सेल डॉटर पेअर ऑफ सेंट्रिओल्स अपीअर, म्हणजे सेंट्रिओलची आणखीन एक जोडी दिसायला लागते G2 मध्ये. मी सांगितलं होतं एस फेज मध्येच डुप्लिकेशन स्टार्ट झालेलं असतं आणि G2 मध्ये हे पूर्ण होतं आणि मग तिथं G2 फेज मध्ये एस फेज पेक्षा दुप्पट सेंट्रिओल दिसायला लागतात. प्री एक्झिस्टिंग पेअरच्या बाजूला नवीन पेअर दिसायला लागते. G2 फेजचा हा फ्लो चार्ट. सिंथेसिस ऑफ RNA प्रोटीन कंटिन्यू होतं. हे स्पिंडल प्रोटीन, स्पिंडल फायबर तयार करण्यासाठी लागणारे प्रोटीन तयार केले जातात. हे जे स्पिंडल प्रोटीन्स आहेत ट्युब्युलिन मायक्रोट्युब्युल मध्ये असतात. पहा, आपण सायटोस्केलेटन शिकत असताना शिकलेलो आहोत. यांचं फॉर्मेशन पण G2 फेज मध्ये होत असतं. सायटोप्लाझमिक सेल ऑर्गॅनेल्स सच ॲज सेंट्रिओल्स, मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी. आता नव्या सेल तयार करायच्यात म्हणजे प्रत्येक सेलला सेल ऑर्गॅनेल वाटण्यासाठी ही पेरेंट सेल, मदर सेल अशा सेल ऑर्गॅनेल तयार करते आणि गॉल्गी ॲपॅरेटस तयार होतो वगैरे. बरोबर. आणि त्याच्यानंतर सिंथेसिस ऑफ सम प्रोटीन, प्रोटीन कायनेजेस, काही एन्झाईम्स तयार होतात की जे सेल डिव्हिजनला रेग्युलेट करणारे आहेत. बरोबर आहे का? G1 देन S अँड देन G2 या 3 फेज मध्ये सेल ही खरं तर मेटाबॉलिकली खूप ऍक्टिव्ह असते. हे पहा, इनिशियली तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली असेल की इनिशियली इंटरफेजला रेस्टिंग फेज मानलं जायचं, परंतु आता इंटरफेजला रेस्टिंग फेज मानत नाही. मग काय, इंटरफेज मध्ये G1, S आणि G2 3 फेजेस आहेत. तिन्ही फेजच्या वेळेला सेल मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असते आणि ही सेल मग काय करत असते, नेक्स्ट सेल डिव्हिजन साठी स्वतःला तयार करत असते. आणि त्यामुळे खरं तर इंटरफेजला रेस्टिंग फेज म्हणण्याच्या ऐवजी प्रिपरेटरी फेज असं म्हटलं जातं. प्रिपरेटरी फेज. ड्युरिंग दिस प्रिपरेटरी फेज सेल प्रिपेअर इटसेल्फ फॉर डिव्हिजन. बरोबर आहे का? ही इंटरफेज G1, S, G2 अशा 3 फेजची इंटरफेज संपते आणि ही इंटरफेज संपली की M फेजला सुरुवात होते. M फेजला. पण त्याच्या अगोदर मी एक छोटीशी फेज एक्सप्लेन करणार आहे. पुन्हा एक सेल सायकल तुम्हाला इथं दिसत असेल. ह्याच्यामध्ये येलो मार्किंग केलेला ही जी फेज आहे, आता मी रेड रेषेनं बाउंड्री ओढतो. दिस इज M. ह्याच्यामध्ये मायटोसिस चेक पॉइंट म्हणजे इथं सेल डिव्हिजन होते. ह्यात 2 डिवाइड झालेल्या सेल्स आहेत आणि त्या सेल पुन्हा इंटरफेज मध्ये आल्या. इथं नव्या 2 तयार झाल्या सेल इंटरफेज मध्ये आल्या. त्यातली पहिली G1 देन S अँड देन G2 फेज. G1, S आणि G2 फेज. आपल्याला G1 मध्ये काय होतं पाहिलं, S मध्ये काय होतं पाहिलं, G2 मध्ये काय होतं ते संपूर्ण झालेलं आहे. आता ते रिपीट करणार नाही. परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की काही सेल डिवाइड होत नाहीत किंवा त्यांची डिव्हिजन खूप दिवसानंतर जेव्हा बॉडीला गरज आहे तेव्हा होते. तोपर्यंत त्या सेल डिवाइड होत नाही. आणि मग अशा ज्या फेजची आहेत मग त्या कुठल्या फेज मध्ये असतात, वेदर दे आर इन G1, S और G2 और M फेज. उदाहरणार्थ ह्युमन हर्ट सेल आहेत, कार्डियक मसलच्या सेल आहेत. वन्स दे मॅच्युअर दे डू नॉट डिवाइड. किंवा आपल्या मॅच्युअर नर्व सेल आहेत, न्यूरॉन. वन्स दे मॅच्युअर दे नेव्हर डिवाइड. आणि मग पुन्हा विचारलं होतं की जर ह्या डिवाइड होत नसतील, आपण म्हणतो डिवाइडिंग सेल आयदर M फेज मध्ये असेल किंवा इंटरफेज मध्ये असेल डिवाइड होणारी. इंटरफेज मध्ये असेल तर ती आयदर G1 मध्ये असेल, S मध्ये असेल किंवा G2 मध्ये असेल. पण आता नर्व सेल आहे, न्यूरॉन आहे किंवा कार्डियक मसलची सेल आहे की जी अनेक दिवस डिवाइडच होत नाहीये, डिवाइडच नाहीये. मग ही कुठल्या फेज मध्ये आहे? या 4 पैकी कुठल्यात आहे का? M, G1, S, G2 मध्ये कुठं आहे का? तर आन्सर आहे नो. इट इज नायदर इन वन ऑफ द स्टेज. M, G1, S, G2 कशातच नाहीये. मग काय होतं? ही सेल एका वेगळ्याच फेज मध्ये गेलेली असते अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ क्वेसेंट फेज.
तिला रेस्टिंग फेज असं काही म्हणतात, पण पुन्हा लक्षात ठेवा रेस्टिंग फेज असं जरी नाव दिलेलं असलं तरी सेल मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असतात. अँड दिस फेज इज नोन ॲज अ G1 फेज. इथं लिहिले पहा, गो नाही, हा G0 आहे. G0 फेज याला म्हटलं जातं. बरोबर आहे का? आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचं, सम सेल्स लाईक कार्डियक सेल्स ह्या हर्टच्या मसल सेल आहेत. कार्डियक सेल्स आर हर्ट मसल सेल. इन ॲडल्ट ॲनिमल डू नॉट एक्झिबिट डिव्हिजन, ह्या डिव्हिजन दाखवत नाहीये. अँड सम अदर बॉडी सेल्स विच डिवाइड ओनली व्हेन बॉडी रिक्वायर देम. म्हणजे कधी सम अदर सेल डिवाइड टू रिप्लेस those cells which have been either damaged or lost due to cell death. म्हणजे काही सेल अशा आहेत की ज्या सेल बॉडीतल्या काही सेल डॅमेज झाल्या तर किंवा काही मेल्या तर त्यांना रिप्लेस करण्यासाठी नव्या पेशी तयार होतात. म्हणजे गरजेनुसारच डिवाइड होतात. आणि मग अशा गरजेनुसार डिवाइड होत असतील किंवा कधीच डिवाइड होत नसतील तर ह्या सेल कुठल्या फेज मध्ये आहेत, तर आपण सांगायचं सच सेल्स विच डू नॉट डिवाइड फर्दर एक्झिट G1 फेज. G1 फेज मधून बाहेर पडतात. अँड एंटर इन इनऍक्टिव्ह स्टेज. जरी शब्द इनऍक्टिव्ह स्टेज वापरला असेल तरी सेल ऍक्टिव्ह असतात, फक्त इनऍक्टिव्ह इन द सेन्स ऑफ डिव्हिजन. डिव्हिजनच्या दृष्टीनं इनऍक्टिव्ह, पण मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल हे काय प्रकार आहे? डिव्हिजनच्या दृष्टीनं म्हणजे डिव्हिजन होण्यासाठी फक्त काही तयारी करणार नाही, बाकी सेल जिवंत आहे, तिच्या मेटाबॉलिझम चालू आहे. आणि म्हणून म्हटलं तर दिस इज इनऍक्टिव्ह स्टेज विथ रेफरन्स टू डिव्हिजन. बरोबर. इन रिगार्ड्स टू डिव्हिजन द सेल इज इनऍक्टिव्ह, बट इन रिगार्ड टू मेटाबॉलिझम द सेल इज ऍक्टिव्ह. आणि मग अशी जी फेज आहे तिला G0 फेज किंवा क्वेसंट स्टेज म्हटलं जातं. आणि ह्या फेजमध्ये सेल डिवाइड होत नाही, डिव्हिजनसाठीची तयारी करत नाही, पण जिवंत असते, म्हणजे तिच्यात मेटाबॉलिझम चालू असतं. अँड द सेल्स रिमेन मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह बट डू नॉट डिवाइड अनलेस कॉल्ड अपॉन टू डू सो. म्हणजे त्या डिवाइड होत नाहीत जोपर्यंत त्यांना सांगितलं जात नाही अरे डिवाइड व्हा, तोपर्यंत त्या डिवाइड होत नाहीत. मग तोपर्यंत त्या कुठल्या स्टेजमध्ये असतात? G0 स्टेजमध्ये असतात. बरोबर आहे का? ही जी स्टेज आहे क्वेश्चन स्टेज, 13 सप्टेंबर 2020 ला जी नीट एक्झाम झाली आणि अनेक मुलांनी हा प्रश्न चुकवला, जी नीट एक्झाम झाली त्याच्यामध्ये प्रश्न असा आला होता, ऍट द एंड ऑफ विच स्टेज द सेल एंटर्स इन G0 फेज. बरोबर आहे. आणि बऱ्याच मुलांचं चुकण्यामागचं कारण एक आहे की अनेक पुस्तकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं दिलेल्या डायग्राम. आता काही ठिकाणी असं दिलंय की G1 मधून ही सेल इकडे बाहेर पडले, काही ठिकाणी इथून अशा सेल बाहेर पडलेल्या दिसतात आणि ह्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने घेतात मुलं. खरं तर इथं डॉटर सेल तयार होतात हे रिप्रेझेंट करण्यासाठी असे एरो काढले. आणि मग प्रश्न असा होता की G0 फेज मध्ये सेल ही कुठल्या फेजच्या एंडला एंट्री करते? तर उत्तर होतं इन G0 फेज द सेल एंटर ऍट द एंड ऑफ G1 फेज. G1 फेजच्या एंडला. आणि बऱ्याच लोकांनी उत्तर हे M फेजच्या एंडला लिहिलं होतं. बरोबर आहे का? आणि मग G1 फेजच्या एंडला सेल एंटर इन G0 फेज. तुम्ही म्हणाल मग ही सेल कायम G0 फेजलाच राहील का? काही सेलच्या बाबतीत ती कायम G0 फेजलाच राहतील, तशीच मरते. परंतु काही सेल G0 फेजला काही दिवस राहतात, काही महिने राहतात आणि पुन्हा त्या डिवाइड व्हायला लागतात. म्हणजे त्यांना पुन्हा सेल सायकलच्या पुढच्या टप्प्यावरती G1 मध्ये आणून ते S फेज मध्ये पाठवल्या जातात. बरोबर आहे का? आणि काही मात्र G0 मध्येच डिवाइड मरतात. आता ही G0 फेज ही खरं तर सायकल मधून वेगळी फेज आहे. आपण पहिल्यांदा इंटरफेज शिकलो, इंटरफेज झाल्या ही पाहिजे M फेज, परंतु मुद्दाम मध्ये G0 घातली कारण की G1 च्या एंडला कधी कधी काही सेल G0 मध्ये जातात. आता ही M फेज इज द ऍक्च्युअल फेज ऑफ डिव्हिजन. इट इज द पिरियड ऑफ डिव्हिजन, शॉर्टेस्ट पिरियड ऑफ द सेल सायकल. आपण बघितलं 24 तासात फक्त एकच तास डिव्हिजनला लागतो, बाकीचा 13 तास 23 तास ही सेल M फेज इंटरफेज मध्ये असते. दिस M स्टँड आयदर फॉर मायटोसिस और मियोसिस. म्हणून M फेज असा शब्द वापरला जातो डिव्हिजन साठीचा, की ज्या फेज मध्ये M फेज इन्व्हॉल्व पहिल्यांदा कॅरिओकायनेसिस, ह्याचा अर्थ होतो न्यूक्लिअर डिव्हिजन.
आणि सायटोकायनेसिसचा अर्थ होतो सायटोप्लाझमचं डिव्हिजन. म्हणजे पहिल्यांदा सेलमध्ये एक न्यूक्लियस आहे, कॅरिओकायनेसिसमध्ये एकाचे 2 तयार होतात आणि पुन्हा सेलचा सायटोप्लाझम डिवाइड होतो आणि 2 सेल तयार होतात. म्हणजे एम फेजमध्ये पहिल्यांदा कॅरिओकायनेसिस अँड देन सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस इज द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियर डिव्हिजन. बरोबर आहे. अँड म्हणजे डॉटर न्यूक्लिया 2 तयार होतात. वेअर एज सायटोकायनेसिस इज डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम टू फॉर्म 2 डॉटर सेल्स. बरोबर आहे. अशी ही यम फेज असते. इट कुड बी मायटोसिस, इट कुड बी मिओसिस. बरोबर आहे का? म्हणजे इथं डिवाइड होते आणि पुन्हा सेल इंटरफेजला आणि हे सायकल पुन्हा 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 रिपीट होत राहतं. म्हणून आपण त्यांना सिक्वेन्शियल इव्हेंट्स असं म्हणतो. क्लिअर झालं? म्हणजे इथं यम फेज पर्यंत आपण आलो. सेल सायकलच्या मध्येच आपण एक फेज शिकलो, दॅट इज द जी फेज, G0 फेज. आता याच्या थोडंसं पुढे जाऊया आपण. सेल डिव्हिजनचे टाइप्स. देर आर टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. पहिला प्रकार अमायटॉसिस, ज्याला आपण डायरेक्ट डिव्हिजन असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे ज्याला म्हटलं तर मायटॉसिस किंवा इक्वेशनल डिव्हिजन असं म्हटलं जातं. तर तिसरा जो प्रकार आहे डिव्हिजनचा, दॅट इज कॉल्ड एज अ रिडक्शनल डिव्हिजन ऑर मिओसिस. हे पहा, अमायटॉसिस ही फक्त काही सिंपल ऑर्गॅनिझम मध्ये, प्रोटिस्टा किंगडम मधल्या काही ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला अशा प्रकारची डिव्हिजन पाहायला मिळते रिप्रोडक्शनच्या वेळेला. मायटॉसिस ही अनेक वेगवेगळ्या सेलमध्ये होते. मिओसिस गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेला होत असते. बरोबर. अशा 3 प्रकारच्या सेल डिव्हिजन आपण एक एक करून शिकूया आता पुढे. हे पहा, अमायटॉसिस. हे पहा, अमायटॉसिस ही एक सिंपल टाईपची सेल डिव्हिजन आहे की ज्या ठिकाणी सेल मधलं न्यूक्लियस डायरेक्ट इलॉंगेट होतं, लांबतं, मध्ये खाच तयार होते. आपण साधी एक गोळी घेतली आणि ती लांबवून असं तोडायला लागलो. न्यूक्लियस गोल होतं, मध्ये खाच तयार झाली, लांबलं, न्यूक्लियस तुटलं, 2 न्यूक्लिया तयार झाले आणि पुन्हा सेलला खाच तयार झाली, कॉन्स्ट्रिक्शन तयार झाली आणि पुन्हा मग सेल पण डिवाइड झाली. ही साधी डिव्हिजन आहे अमायटॉसिस. बरोबर आहे का? म्हणून अमायटॉसिस इट इज द सिम्पलेस्ट मोड ऑफ डिव्हिजन. ड्युरिंग अमायटॉसिस दिस न्यूक्लियस इलॉंगेट्स. बघा, पहिली पेरेंट सेल आहे, पेरेंट सेल डिवाइड व्हायला लागली. पहिल्यांदा या सेकंड स्टेजला तुम्हाला दिसते न्यूक्लियस इलॉंगेट झाले आणि त्याच्यावर कॉन्स्ट्रिक्शन तयार झाले. बरोबर आहे. अँड कॉन्स्ट्रिक्शन अपियर समवेअर अलॉंग इट्स लेंथ. कुठंतरी या ठिकाणी कॉन्स्ट्रिक्शन तयार होते, खाच तयार होते. अँड देन इट डिवाइड टू फॉर्म 2 न्यूक्लियाय. बरोबर आहे. द कॉन्स्ट्रिक्शन डीपन, कॉन्स्ट्रिक्शन खोल जाते न्यूक्लियस मध्ये अँड 2 न्यूक्लियाय तयार होतात. बरं, तर 2 न्यूक्लियाय तयार झाल्या, तिसऱ्या स्टेजला दिसते तुम्हाला. लॅटर ऑन कॉन्स्ट्रिक्शन अपियर्स ऑन सेल मेम्ब्रेन. बरोबर आहे. न्यूक्लियर डिव्हिजन इज फॉलोड बाय सायटोप्लाझमिक डिव्हिजन. पुन्हा सायटोप्लाझमची डिव्हिजन होते, रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 2 डॉटर सेल्स. क्लिअर? फक्त एक गोष्ट ह्या डिव्हिजनची लक्षात ठेवायची. ड्युरिंग अमायटॉसिस देर इज नो स्पिंडल फॉर्मेशन. स्पिंडल फायबरचं फॉर्मेशन होत नाही. आणि असं म्हटलं जातं, द डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रोमोझोम्स देन सेल ऑर्गॅनेल्स इज अप्रॉक्सिमेटली सिमिलर. शब्द मी काय वापरला? अप्रॉक्सिमेटली. जवळजवळ सिमिलर होतं, पण नॉट नेसेसरी की एक्झॅक्ट सेम असेल. बरोबर आहे. द डिव्हिजन ऑकर्स इन दिस टाइप ऑफ डिव्हिजन ऑकर्स इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, काही ॲबनॉर्मल सेल्समध्ये आणि काही ओल्ड सेलमध्ये. प्लस फिटल मेम्ब्रेन सेल. फिटल मेम्ब्रेन सेल्स 12वीला गेल्यानंतर फिटल ग्रोथ शिकायचे आणि त्याच्याभोवती मेम्ब्रेन तयार होतात. बेबी आईच्या गर्भाशयात असताना त्याच्याभोवती काही मेम्ब्रेन तयार होतात. त्यांच्या सेल पण अशा अमायटॉटिक डिव्हिजननं डिवाइड होत राहतात. बरोबर आहे का? या प्रकारे विदाउट स्पिंडल फॉर्मेशन खाच तयार होणार आणि सेल डिवाइड होणार. क्रोमोसोमचं डिस्ट्रीब्युशन हे स्ट्रिक्टली सिमिलर असेलच ह्याची गॅरंटी नाही, अप्रॉक्सिमेटली असतं आणि कधी कधी त्यामुळे ॲबनॉर्मल सेल तयार होतात. हा फ्लो चार्ट. न्यूक्लियस ऑफ सेल इलॉंगेट. कॉन्स्ट्रिक्शन अपियर इन द न्यूक्लियस विथ ग्रॅज्युअली डिपेन्स, विच ग्रॅज्युअली डीप होत जाते आणि 2 डॉटर न्यूक्लिया तयार होतात. कॉन्स्ट्रिक्शन अपियर इन द सायटोप्लाझम. नंतर सायटोप्लाझम मध्ये कॉन्स्ट्रिक्शन येते आणि सायटोप्लाझम डिवाइड होतो. बरोबर आहे. आणि 2 सेल तयार होतात. बरोबर आहे का?
फॉर्मेशन ऑफ स्पिंडल अँड डिस्टिंक्ट क्रोमोसोम डज नॉट ऑकर. न्यूक्लिअर एन्व्हलप आणखीन एक महत्वाचं, मायटॉसिस आणि मिओसिसच्या वेळेला न्यूक्लिअर एन्व्हलप डिस्ट्रॉय होतो, डिसॅपियर होतो. अमायटॉसिस मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन तसाच असतो. आणि डॉटर सेल रिसीव्ह अप्रॉक्सिमेटली इक्वल अमाऊंट ऑफ न्यूक्लिअर अँड सायटोप्लाझमिक मटेरियल. शब्द पुन्हा येतोय, अप्रॉक्सिमेटली. बरोबर आहे, हे अमायटॉसिस. दुसरा प्रकार आहे, त्याला आपण म्हणतो मायटॉसिस और इक्वेशनल डिव्हिजन. वाय इट इज कॉल्ड एज इक्वेशनल डिव्हिजन? कारण आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया, मायटॉसिस इज द सेल डिव्हिजन वेअर one parent cell divide to form two daughter cells with same number of chromosome as like parent. म्हणजे पेरेंट मध्ये 46 तर दोन्ही डॉटर मध्ये 46. पेरेंट मध्ये 23 तर दोन्ही डॉटर सेल मध्ये 23. अशा प्रकारे इक्वल नंबर ऑफ क्रोमोसोम आपल्याला, म्हणजे पेरेंट सेल एवढेच डॉटर सेल मध्ये दिसत असतील तर देन द डिव्हिजन इज मायटॉसिस. मायटॉसिस कॅन बी परफॉर्म्ड बाय हॅप्लॉइड as well as diploid cell. बरोबर आहे का? आणखीन इन हनीबी, हे स्टेट बोर्ड मध्ये मी दिलेले एक्झाम्पल इथं घेतलं. इन हनीबी ड्रोन्स डेव्हलप फ्रॉम अनफर्टिलाइज्ड एग. ड्रोन म्हणजे मेल. थोडक्यात सांगतो, हनीबी मध्ये नर आणि मादी, फिमेल आणि मेल अशा दोन प्रकारच्या मधमाशा असतात. आणि फिमेल मध्ये एक फर्टाईल असते, बाकीच्या स्टराईल असतात. जी फर्टाईल आहे अंडी घालू शकते तिला क्वीन, आणि बाकीच्या जे काम करणाऱ्या माशा आहेत वर्कर त्या फिमेल असतात. मधमाशाच्या पोळ्यामध्ये काही नर मधमाशा असतात, मेल असतात, त्यांना आपण ड्रोन म्हणतो. आता वर्कर आणि क्वीन ह्या फिमेल आहेत आणि ड्रोन हे मेल आहे. तर ज्या फिमेल आहेत ना, त्या फिमेलच्या सेल ह्या डिप्लॉइड असतात 2n आणि 32 क्रोमोसोम असतात. मात्र मेल जे असतात ना ड्रोन, ह्यांच्या सेल हॅप्लॉइड असतात आणि त्यांच्यात 16च क्रोमोसोम असतात. मग तुम्ही म्हणाल मेल कशापासून तयार झाले? आपल्याला जनरली माहिती आहे, नवीन ऑर्गॅनिझम तयार व्हायचा असेल तर फर्टिलायझेशन व्हावं लागतं एगचं आणि झायगोट तयार व्हावा लागतो. 12वीला एक इंटरेस्टिंग मुद्दा आपल्याला शिकायला मिळणार आहे. हनीबी मध्ये अनफर्टिलाइज्ड एग की जे हॅप्लॉइड आहे याचीच ग्रोथ होते आणि मेल हनीबी तयार होतात, ड्रोन तयार होतात. आणि अशा प्रकारची जी डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे, तुम्हाला लक्षात ठेवा 12वीला येणारच आहे, ह्याला पार्थिनोजेनेसिस असं म्हटलं जातं. पार्थिनोजेनेसिस मध्ये अनफर्टिलाइज्ड हॅप्लॉइड एग पासून ड्रोन तयार होतात. आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचं की मायटॉसिस ऑकर्स बोथ इन हॅप्लॉइड ॲज वेल ॲज डिप्लॉइड सेल्स. बरोबर आहे का? पण मिओसिस ही फक्त डिप्लॉइड सेल मध्ये. पण एनसीईआरटी मध्ये एक स्टेटमेंट असं दिलंय, काही जण त्याचा उलट सुलट अर्थ घ्यायला लागतात दोन्ही स्टेटमेंटचा. असं दिलंय एनसीईआरटी मधलं स्टेटमेंट, लक्षात ठेवा. इन ॲनिमल्स मायटॉटिक सेल डिव्हिजन इज सीन ओनली इन डिप्लॉइड सोमॅटिक सेल्स. आणि या ठिकाणी डिप्लॉइड सोमॅटिक सेल फक्त यांच्यातच होते असं सांगितलंय. बरोबर आहे. अँड अगेन्स्ट धिस प्लांट शो मायटॉसिस बोथ इन हॅप्लॉइड ॲज वेल ॲज डिप्लॉइड सेल. तू म्हणाल हे डिप्लॉइड सोमॅटिक सेल मध्येच होते, मग हॅप्लॉइड सेल मध्ये होत नाही का? तर इथं ते पार्थिनोजेनेसिस दुर्लक्ष केलेलं आहे. बरोबर आहे. पार्थिनोजेनेसिस मध्ये एग डिवाइड होतं. एग ही गॅमेटिक सेल आहे, इट इज नॉट अन सोमॅटिक सेल. बरोबर आहे का? जनरली गॅमेटिक सेल फक्त तेवढा एक अपवाद, पार्थिनोजेनेसिसचा जर सोडला ना तर ॲनिमल मधल्या हॅप्लॉइड सेल डिवाइड होत नाहीत. तुम्हाला माहिती पाहिजे ॲनिमल मध्ये हॅप्लॉइड सेल कुठली आहे रे? आता ह्युमनचा स्पर्म मला सांगा कसा आहे? हॅप्लॉइड आहे. n इज इक्वल टू 23 क्रोमोसोम आहे. ह्युमनचं एग हॅप्लॉइड आहे, n इज इक्वल टू 23 क्रोमोसोम आहे. जोपर्यंत ह्याचं फर्टिलायझेशन होत नाही तोपर्यंत हे डिवाइड होत नाही. हे जनरली आहे, फक्त पार्थिनोजेनेसिस त्याला अपवाद आहे. एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे हे पण बरोबर आहे. इन ॲनिमल मायटॉटिक सेल डिव्हिजन सीन ओनली इन डिप्लॉइड सोमॅटिक सेल. मग तुम्ही म्हणाल मग हे काय आहे? तर ते एक्सेप्शन आहे. त्यामुळे मी दोन्ही पुस्तकांमधली इन्फॉर्मेशन इथं एकत्र केली आहे.
कारण स्टेट बोर्डचं वाचलं आणि तेवढंच शिकवलं की 4 लोक NCERT वाचतात आणि म्हणतात मग सर हे काय? तर लक्षात ठेवा, काही ठराविक ॲनिमल मध्येच पार्थिनोजेनेसिस आहे. सगळ्यांमध्ये नाही. सगळ्यांमध्ये पार्थिनोजेनेसिस नाही. तेवढे एक्सेप्शन सोडले तर मायटॉसिस ॲनिमल सेलमधली डिप्लॉइड सेलमध्येच होते. मात्र प्लांटमध्ये डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड दोन्ही प्रकारच्या सेलमध्ये होते. बरोबर आहे? इथे एक मार्केन्शिया हे एक एक्झाम्पलच दिले ब्रायोफाइट प्लांटचं, की जिथं हॅप्लॉइड स्पोर पासून गॅमेटोफाइट किंवा प्लांट बॉडी तयार होते आणि ती हॅप्लॉइडच असते. दिस इज अबाउट मायटॉसिस अँड देन द लास्ट मिओसिस. मिओसिस ही एक अशी सेल डिव्हिजन आहे की ज्याच्यामध्ये एक डॉटर सेल डिवाइड होते आणि एक पेरेंट सेल डिवाइड होते आणि 4 डॉटर सेल्स तयार होतात. बट all 4 daughter cells contain half number of chromosomes than parent cell. पेरेंट सेलच्या निम्मेच क्रोमोसोम डॉटर सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अशी डिव्हिजन आहे मिओसिस. मायटोसिस आणि मिओसिस ह्याच्याबद्दल खूप कमी माहिती सांगितलेली मी. मिओसिसला आपण रिडक्शनल डिव्हिजन म्हणतो, कारण मिओसिसमध्ये डॉटर सेलचा क्रोमोसोम नंबर निम्मा होतो. बरोबर आहे का? आणि ही डिप्लॉइड सेलमध्ये होते, पण हॅप्लॉइड सेलमध्ये होत नाही मिओसिस. एवढं लक्षात ठेवा. पुढं आपल्याला मायटोसिस आणि मिओसिस ह्या दोन्ही प्रोसेस डिटेलमध्ये शिकायच्या. आता फक्त आपण सेल सायकल कंप्लीट केलं. त्यातल्या सर्व फेजेस, प्रत्येक फेजमध्ये काय घडतं ह्याच्यासह तुम्ही लक्षात ठेवा. आणि मग पुढचं जे लेक्चर आहे त्या पुढच्या लेक्चरला आपण सेल डिव्हिजनचा पुढचा प्रकार मायटोसिस याला आपण सुरुवात करूया, की ज्याला इक्वेशनल डिव्हिजन असं पण म्हटलं जातं, कारण डॉटर सेलमधला क्रोमोसोम नंबर हा पेरेंट सेल एवढा असतो. मग हा मुद्दा आपण पुढच्या लेक्चरच्या वेळेला शिकूया. सध्या सेल सायकल समजून घेऊन या ठिकाणी आपण थांबूया. ओके.